नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज गुरुवार आहे आणि सगळ्यांना शुभ गुरुवार. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही सेवा नाही बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्याच प्रश्नांची उत्तरे देणार आहोत आणि एक सुंदर अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे मी 108 स्वामीचरित्र सारामृताचे पाठ केले होते त्याचा सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप सुंदर अनुभव मला महाराजांनी दिला. तगडा आणि जबरदस्त म्हणावा असा अनुभव मला महाराजांनी दिला. खूप म्हणजे असं वाटतं की महाराजांची आपण ज्यावेळी मनापासून भक्ती करतो ना आणि काहीही इच्छा अपेक्षा न ठेवता आपण ज्यावेळी भक्ती करतो ना त्यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त किंवा खूप काही असं महाराज आपल्याला देत असतात ज्याची आपण अपेक्षा पण केलेली नसते. तर अशीच काही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये घडली आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट पण आल्या की ताई तुझे व्हिडिओ का आलेले नाही तितके दिवस. तर गेले 4-5 दिवस आपण रोज डेली व्हिडिओ शेअर करत आहे. तर त्याच्या आधी 1-2 महिने व्हिडिओज आले नव्हते. तर त्याचं कारण पण होतं आणि काही प्रश्न पण होते तुमचे, ते पण तुमच्यासोबत त्याचे उत्तरं तुम्हाला द्यायचे आहेत. तर बघा, काही ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई तू प्रेग्नेंट आहेस का, की तुला कितवा मंथ चालू आहे. आणि त्याचबरोबर काही ताईंनी विचारलं की प्रेग्नेन्सीमध्ये मी सेवा कोणत्या करते. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज देणार आहे आणि त्याचबरोबर अनुभवसुद्धा शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. खूप सुंदर अनुभव आहे, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तर आज गुरुवार आहे आणि म्हटलं आज चला आजच आपण शेअर करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की तुझे व्हिडिओ का आले नाहीत एवढे दिवस. तर हो, मी व्हिडिओ एवढे दिवस म्हणजे 2 महिने तरी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नव्हते. तर त्याचं कारण असं होतं की बघा, गेल्या 2-3 महिन्यामध्ये ना यूट्यूबवरती मी परवाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आपण मनापासून एखादी सेवा शेअर करतो, एखाद्याला सांगत असतो, पण काही आपल्यासोबत जेवढे चांगले लोक असतात तेवढे वाईट लोक पण असतात. आता मला बऱ्याच टाईम म्हटलं की तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको, तू तुझं काम करत राहा, तू छान सांगतेस, तुझा व्हिडिओ आम्ही ऐकतो, तशा सेवा करतो. तर काही निगेटिव्ह कमेंट्स पण येत होत्या आणि त्या निगेटिव्ह कमेंट्स इतक्या म्हणजे खालच्या म्हणजे असं वाटायचं की नको, म्हणजे आपण हे काय कार्य करायलाच नको असं वाटायचं. त्यामुळे कुठेतरी एक म्हणतात ना नको वाटायचं ते म्हणजे करायला. एक आत्मविश्वास गेला होता असं म्हणेन. पण ते पण एक कारण होतं. पण नाही म्हणलं, आपले जसे आपल्याला जशी लोक नावं ठेवणार आहेत तसेच आपले वेलविशर पण आहेत, आपण त्यांचा विचार करायचा. तर म्हणूनच गेल्या 5-6 दिवसापासून परत आपण व्हिडिओ स्टार्ट केलेले आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दुसरं कारण म्हणजे की ताई तू प्रेग्नेंट आहेस का. तर हो, मी प्रेग्नेंट आहे आणि हा प्रश्न मला एका ताईने विचारला होता आणि ह्या कारणामुळे पण व्हिडिओ येत नव्हते. कारण मला थोडा त्रास होत होता. पहिले 2-3 महिने मला खूप म्हणजे खूप जास्त त्रास झाला. त्याच्यामुळे असं म्हणजे कशातच लक्ष लागत नव्हतं, घरातली कामं करायची आणि एवढंच. थोडे दिवस मी आईकडे पण होते, त्यामुळं व्हिडिओ येत नव्हते. आणि म्हणजे आपल्याला ज्यावेळी आपण प्रेग्नेंट असतो त्यावेळी आपल्याला बरेच त्रास होत असतात. तर मला पहिले 3 महिने तरी त्रास खूप झाला, त्याच्यामुळे व्हिडिओ येत नव्हते. त्याच्यानंतर तर दुसरा प्रश्न होता की तुला कितवा मंथ आहे. तर मला आता सध्या तरी 6वा महिना चालू आहे आणि खरंच सांगू, खूप खूप सुंदर अनुभव मला महाराजांनी दिलेला आहे. तो अनुभव मला पहिल्यांदा शेअर करायचा. त्यानंतर एका ताईने विचारलं की तू प्रेग्नेंट आहेस तर तू प्रेग्नेन्सीमध्ये कोणत्या सेवा करतेस. तर मी महाराजांच्या कोणकोणत्या सेवा करते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. पण आत्ता सध्या तरी मी तुम्हाला सांगते की जो काही माझा अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. तर झालं असं होतं की जून महिन्यामध्ये मी स्वामींचे 108 पारायणाला सुरुवात केली होती. जूनमध्ये माझे 11 गुरुवार संपले होते. म्हणजे तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केला होता. तर 11 गुरुवार संपले होते आणि म्हटलं चला आता आपण एक नवीन सेवा चालू करू. आणि मला खूप इच्छा होती महाराजांची 108 पारायण करायची, म्हणजे खूप दिवसापासूनची इच्छा होती. तर चला म्हटलं आता आपण 108 पारायण म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे 108 पाठ करूया. तर अशीच मनात इच्छा आली म्हणजे महाराजांपुढे मी काहीही मागितलं नव्हतं, महाराज साक्षीला आहेत.
कोणतीच इच्छा व्यक्त केली नव्हती. फक्त माझी इच्छा होती की ही सेवा मला करायची आहे. कोणतीही अपेक्षा ठेवली नाही की माझी ही इच्छा आहे पूर्ण करा, मी ह्या इच्छेसाठी ही सेवा करते. तर असं काहीच कारण नव्हतं, मागण्यासारखं काहीच नव्हतं. ऑलरेडी महाराजांनी इतकं भरभरून दिलेलं आहे, त्यामुळे मागायची गरजच पडली नाही. तर फक्त एक मनात इच्छा होती की ही सेवा मला करायची, म्हणून मी सेवा चालू केली होती. आणि जुलैमध्ये मी सेवा केली, चालू केली होती. आणि एका गुरुवारी मी ही सेवा चालू केली, संकल्प केला की 108 पारायण मी करणार आहे. तर खरंच सांगते, कोणतीही अपेक्षा नाही, कोणतीही मागणी नाही, पण महाराजांनी इतकं भरभरून दिलं की ज्या गोष्टीसाठी मी 6 वर्ष वाट बघत होते, ज्या गोष्टीसाठी मी दिंडोरीला जाऊन आले, गुरुमाऊलींच्याकडे जाऊन आले, ती गोष्ट तर मला मिळालीच. आधी गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने, महाराजांच्या आशीर्वादाने मिळालीच. ती गोष्ट अशक्य होती, ती महाराजांनी 2 वेळा शक्य केली माझ्या आयुष्यामध्ये न मागता. तर पहिल्यांदा काय झालं होतं की मला प्रेग्नन्सी राहत नव्हती, तर त्यासाठी मी महाराजांची सेवा करायचे. पण मला इच्छा होती की गुरुमाऊलींच्याकडे जाऊन गुरुमाऊलींच्याकडून सेवा घ्यावी, अशी माझी खूप इच्छा होती. तर मी तिकडे गेले. तो अनुभव त्यातल्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. गुरुमाऊलींनी मला कोणत्या सेवा दिल्या, हा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर ती सेवा केली. त्यानंतर मला प्रेग्नन्सी राहिली, हे मी पहिल्या प्रेग्नन्सीचं सांगते. प्रेग्नन्सी राहिली, त्यानंतर मला प्रवल झाला. आणि प्रवल झाल्यानंतर म्हणजे अशा तर कोणतीच अपेक्षा उरली नव्हती की महाराजांनी माझी कूस भरून काढली. की ज्या गोष्टीसाठी मी 6 वर्ष वाट बघत होते, खूप रडले होते, महाराजांना काय काय बोलले होते. पण म्हणतात ना की वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नसते. तर ती एक वेळच होती की गुरुमाऊलींच्याकडे जाणं, ती सेवा घेणं, सेवा करणं आणि मग ती गोष्ट घडणं. तर ती एक वेळच असते. तर ती पहिली प्रेग्नन्सीमध्ये मला खूप सुंदर अनुभव आलेलाच आहे, तो मी तुमच्यासोबत वेगळा शेअर करेल. आणि त्यानंतर आता असं वाटलं की आता आपलं सगळं म्हणजे आपलं आयुष्यच पूर्ण झालं. प्रवल झाल्यानंतर असं वाटलं की आपलं आयुष्यच पूर्ण झालं. आता कसलीच आणि कुठलीच अपेक्षा नाही महाराजांच्याकडं. घरात सगळं चांगलं आहे, बाळ आहे, की असं आपलं छान असतं ना की आपला छान परिवार असावा, आपल्याला आई म्हणणारं कोणतरी असावं. त्या गोष्टीसाठी मी 6 वर्ष तरसत होते. तर ती गोष्ट महाराजांनी माझी पूर्ण केली. त्यानंतर प्रवल झाला. प्रवल झाल्यानंतर मग परवा म्हणजे जून महिन्यामध्ये अशी मी महाराजांच्याकडे कोणतीच अपेक्षा ठेवली नव्हती की महाराज मला आता दुसरं बाळ होऊ दे किंवा फॅमिली पूर्ण होऊ दे, नको बास, मला महाराजांनी दिले ना, यातच मी सुखी आहे, समाधानी आहे. पण खरं सांगू का, बाळ होणं हे माझ्या आयुष्यामध्ये खूप कठीण गोष्ट होती. म्हणजे जिथे डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे अशक्य आहे, तिथे महाराजांच्या सेवेने एकदा नाही 2दा शक्य होतं आहे. त्याच्यामुळे मी खूप म्हणजे महाराजांची ऋणी आहे की महाराजांनी न मागता मला या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि आता जी प्रेग्नन्सी आहे ती तर कोणतीच अपेक्षा ठेवली नव्हती, कधी मागितली पण नव्हती, तरीही महाराजांनी मला दिली. आणि सेवा करून पण घेतली आणि त्या सेवेचा अनुभव पण दिला. तर बघा, जून महिन्यामध्ये मी 108 पारायण चालू केले होते आणि जवळजवळ फक्त 31 पारायणं माझे पूर्ण झाले असतील. म्हणजे एकच महिना सेवेचा पूर्ण झाला असेल. जवळजवळ 108 पारायण करायला आपल्याला 3 ते 3.5 महिने लागतात. आपले पिरियड्स वगैरे आधीमध्ये येतात, काहीतरी आपण कुठेतरी जातो, त्याच्यामुळे इकडे तिकडे थोडे दिवस होतात आणि 3.5 महिने वगैरे असे लागतात. पण अगदी हार्डली माझा एकच महिना पूर्ण झाला होता पारायण. म्हणजे 30 का 31 पारायण माझे पूर्ण झाले होते. आणि महाराजांनी मला दुसरी गुड न्यूज दिली होती. आणि ही सुद्धा माझ्यासाठी शॉकिंग गोष्ट होती की पहिल्या वेळी मी इतकं त्रास सहन केला होता, इतक्या सेवा केल्या होत्या, इतकं काय काय केलं होतं, आणि दुसऱ्या वेळेला इतक्या सहजासहजी महाराजांनी दिलं ना. कोणतं औषध, पहिल्या वेळेला पण इतकी औषधं घेतली, पण औषधं बंद करून झाल्यानंतर 1.5 वर्षांनी महाराजांच्या सेवेनेच फक्त अनुभव आला. कोणत्याही एका गोळीचा अनुभव आला नाही, एखाद्या औषधाचा मला फरक पडला नाही. फक्त महाराजांच्या सेवेने मला हे सुंदर आयुष्य जगायला मिळतं आहे. आणि हे जे 108 पारायणाचा अनुभव आहे ना, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर अनुभव आहे. न मागता महाराजांनी मला इतकं भरभरून दिलेलं आहे. तर फक्त 30 पारायणं पूर्ण झाली आणि त्यानंतर माझे पिरियड मिस झाले. खरं तर असं म्हणजे कधी झालं नाही, पण मी वाट बघत होते, आता होईल मग होईल, पण ते काय झालं नाही. त्यानंतर मग मी डॉक्टरांच्याकडे गेले. डॉक्टरांच्याकडे जायच्या आधी घरी चेक केलं, तर घरी प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह दाखवली.
मग एकदम माझा शॉक बसला की म्हणजे ती गोष्ट माझ्यासाठी खरंच खूप शॉकिंग आहे, कारण एक मेडिकली प्रॉब्लेम मला आहे आणि त्या मेडिकल प्रॉब्लेमला फेस करून महाराजांच्या सेवेने फक्त मला पहिलं बाळ झालेलं आहे, मी असंच म्हणेन. आणि तीच संधी मला महाराजांनी दुसऱ्यांदा दिलेली आहे आणि ह्या सगळ्यातनं कुठेतरी खरंच माझ्या महाराज पाठीशी आहेत. त्या मेडिकल प्रॉब्लेममधून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, म्हणजे कुठेतरी तो चमत्कार म्हणतात ना, तो चमत्कारच आहे. महाराज म्हणजे डॉक्टरांनी सांगितले की डॉक्टरसुद्धा म्हणले की ह्या गोष्टी अशक्य आहेत किंवा 90% तरी शक्य नाहीत असं. पण हा खरंच सांगू माझ्या आयुष्यातले 2 चमत्कार आहेत, 2, आणि ते फक्त महाराजांच्यामुळे शक्य आहेत. हे सगळं कुठेतरी मी मनापासून तुमच्यासोबत शेअर करते. काही बोलण्यात चुकलं असेल तर माफ करा, पण सगळं असं मनातून तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि त्यानंतर 31 का 30 पारायण झाले असेल, मला आता ॲक्च्युली आठवत नाही, पण 30-31च पारायण पूर्ण झाले होते. आणि त्यानंतर मी चेक केलं होतं, तर डॉक्टरांच्याकडे गेले. मी चेक केल्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केली आणि त्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही काही काळजी करू नका. पण डॉक्टरसुद्धा म्हणले की हे एक चमत्कारच आहे. मग म्हणजे चमत्कार म्हणजे बघा, जिथे डॉक्टर असं काहीतरी सांगतात तिथे आपल्यालासुद्धा कुठेतरी भीती वाटत असते. पण डॉक्टरसुद्धा म्हणले की खरंच तुम्ही नशीबवान आहात की ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत. आणि खूप भारी वाटलं. पहिल्यांदा येऊन महाराजांना नमस्कार केला, मुजरा केला आणि महाराजांना म्हटलं की हे फक्त तुमच्यामुळे घडतं आहे, तुमच्या सेवेमुळे, तुमच्या आशीर्वादामुळे. म्हणून म्हणते की कुठलीही गोष्ट, कुठलीही संकट, मी सतत तुम्हाला सांगत असते की तुमच्या आयुष्यामध्ये कितीही बघा, आपल्या महाराजांच्यापेक्षा कोणतंच संकट, कोणतंच दुःख मोठं नाही. जगाच्या पाठीवरती या ब्रह्मांड नायकाचा जर आपल्या डोक्यावरती, आपल्या पाठीवरती हात असेल ना, तर तुम्हाला कधीच भिण्याची गरज नाही. आणि ज्या अर्थी तुम्ही स्वामींच्या सेवेत आहात ना, त्या अर्थी एक दिवस तुमचाच आहे. एक दिवस यश तुमच्या पायाशी आहे. एक दिवस जे काही तुमच्या आयुष्यामध्ये संकट आहे ना, दुःख आहे ना, मग ते कोणतंही असो, वैवाहिक असो, प्रापंचिक असो, नोकरी संबंधी असो, किंवा विवाह जमत नाही आहे, मुलंच होत नाही, 12 वर्ष झाली, 13 वर्ष झाली. मला बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आहेत, आमच्या लग्नाला 15 वर्ष झाले तरी. बघा, काळजी करू नका, तुम्ही फक्त महाराजांची सेवा करत राहा. आणि ज्या अर्थी तुम्ही सेवेत आलात ना, त्या अर्थी तुमचं 100% तिथेच चांगलं झालेलं आहे. हे एक शाश्वत सत्य आहे, असंच मी म्हणेन. आणि हा दुसरा अनुभव मला महाराजांनी दिलेला आहे, जो अशक्य होता. 2 अशक्य गोष्टी महाराजांच्या सेवेने फक्त शक्य झालेल्या आहेत. हे मी महाराजांच्या पुढे बसून सांगते आणि महाराजांना स्मरून सांगते. बघा, इथे महाराज आहेत, मी काही यातला एकही खोटा शब्द नाही. आणि अगदी माझे 108 म्हणण्यापेक्षा 108मधले निम्मे पण पूर्ण झाले नव्हते पारायण. त्याआधीच महाराजांनी मला भरभरून दिलं आणि हा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. हा अनुभव मी का शेअर केला, तर बघा, काही ताईंच्या कमेंट्स वाचून ना खूप वाईट वाटतं की बाबा, म्हणजे त्या ताई इतक्या खचून, म्हणजे त्यांच्या बोलण्यातच असं जाणवतं की ह्या ताई किती खचलेल्या आहेत, किती दुःखी आहेत. पण तुम्ही दुःखी होऊ नका. तुमच्या भले लग्नाला 4 वर्ष झाली, 5 वर्षे, 10 वर्ष, 15 वर्ष, फक्त सेवा करत राहा. कितीही बघा, आपली वेळ आल्याशिवायसुद्धा, आपले भोग संपल्याशिवायसुद्धा महाराज कधीही काहीही देत नाहीत. आपले भोग आपल्याला भोगावेच लागतात. बघा, माझा भोग जो होता तो 6 वर्षाचा होता आणि 6 वर्षांनी मला महाराजांनी ज्या काही अशक्य गोष्टी होत्या त्या शक्य करून दाखवल्या. इतकी ताकद महाराजांच्या सेवेमध्ये आहे. म्हणून महाराजांची सेवा करत राहा. कितीही संकट येऊ दे, कितीही दुःख येऊ दे, महाराजांची सेवा सोडू नका. ही माझं मनापासून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. खूप 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 ताकद आहे महाराजांच्या सेवेमध्ये आणि अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील आणि होतातच, हे शाश्वत सत्य आहे. तर असा एक सुंदर अनुभव हल्लीचाच आणि आत्ताचाच मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. त्या ताईंसाठी, ज्या ताई खूप खचलेल्या आहेत की मला बाळ नाही आहे. मीसुद्धा एक तुमच्यातलीच होते, तुमच्यातलीच होते, पण माझे भोग संपले. महाराजांनी ते सगळं करवून घेतलं. आणि ज्या अर्थी तुम्ही सेवा करताय ना, ती सेवा जी आहे ना, ती महाराज तुमच्याकडं करवून घेत आहेत, लक्षात घ्या. म्हणून खचून जाऊ नका. एक दिवस तुमचा नक्की येईल, एक दिवस नक्कीच तुमच्यावरती महाराजांची कृपादृष्टी होईल.
ज्या दिवशी तुमचे भोग संपतील, पण भोग संपण्यासाठी सुद्धा महाराजांची सेवा करणं खूप गरज आहे. जेवढी सेवा जास्त कराल तेवढे भोग तुमचे लवकर संपतील आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. तर आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि एक शेवटचा प्रश्न म्हणजे की एका ताईने विचारलं होतं की प्रेग्नेन्सीमध्ये तर तू कोणकोणत्या सेवा करतेस. तर प्रेग्नेन्सीमध्ये आता सध्या प्रवलच्या वेळेला मी माझ्याकडे गर्भसंस्कारचं पुस्तक होतं, म्हणजे मी केंद्रातूनच घेतलेलं होतं, पण ते सध्या माझ्याकडे नाही आहे, माझ्या बहिणीकडे आहे. तर ते माझ्या बहिणीचंच होतं, केंद्रातलंच होतं, पण ते आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतं. ते तिचंच होतं, ते मी घेऊन त्या सेवा सगळ्या सेवा त्यामधल्या करायच्या, त्या गोष्टी फॉलो करायचे. आता ते पुस्तक तिच्याकडे आहे. पण आत्ता सध्या या प्रेग्नेन्सीमध्ये मी महाराजांची रोजची देवपूजा असेल, देवपूजा तर आपण रोजच करतो, रोजची नित्यसेवा असेल, नित्यसेवा म्हणजे रोज 3 अध्याय तारक मंत्र, 11 माळी मला एका जागी बसून जमत नाही तर मी 1 माळ करते आणि जेवण करता करता जी काही आपली घरातली कामं असतात ती करता करता नामस्मरण करत असते. तर रोज 3 अध्याय आणि नामस्मरण आणि तारक मंत्र म्हणते. त्याचबरोबर रामरक्षा म्हणते आणि आपले जे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे ते सुद्धा मी रोज म्हणत असते. त्याचबरोबर श्री सुक्तम आणि ऐक्यमंत्र ह्या गोष्टी मी रोज म्हणत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही कोणती गोष्ट जास्त कराल तर नामस्मरण करत राहा. त्याचबरोबर विवर्धन जे स्तोत्र आहे ते सुद्धा खूप प्रभावी स्तोत्र आहे, ते मी रोज म्हणत असते. रामरक्षा म्हणत असते. तर ह्या सेवा मी रोज करत असते. बाकी प्रवलच्या वेळेला ज्या म्हणजे गर्भसंस्कार पुस्तकामध्ये ज्या गोष्टी होते, जे मंत्र स्तोत्र होते, जे गर्भसुरक्षा मंत्र ते सगळं मी म्हणायचे, पण ते पुस्तक सध्या माझ्याकडे नाही आहे. पण ह्या गोष्टी किंवा ह्या सेवा मी रोज करत असते. तर आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील आणि अनुभवसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर चला, आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला तर इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती आपल्या नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.